श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. दीप अमावस्या हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणाऱ्या या अमावस्येला विशेष महत्त्व आहे. दीप म्हणजे प्रकाश आणि अमावस्या म्हणजे अंधार. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा दिवस मानला जातो. 2026 मध्ये दीप अमावस्या 15 जुलै बुधवार या दिवशी येणार आहे. या दिवशी घरातली दिवे, समया, निरांजन आणि कंदील यांची पूजा केली जाते. आपल्या जीवनात प्रकाशाचं खूप मोठं महत्त्व आहे. प्रकाशाशिवाय कोणतंही काम करणं शक्य नाही. पूर्वीच्या काळात वीज नव्हती. त्या काळात लोक दिवे आणि समईच्या प्रकाशात सर्व कामे करत होती. त्यामुळे दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीप अमावस्या साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. आजही अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर घराची संपूर्ण स्वच्छता करा. देवघर स्वच्छ करून घरातील सर्व पितळी आणि मातीचे दिवे स्वच्छ धुवा. दिव्यांना हळद कुंकू आणि अक्षदा लावा. फुले वाहून त्यांची पूजा करा. त्यानंतर तूप किंवा तेल घालून दिवे प्रज्वलित करा. असं मानलं जातं की ज्या घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. देवी लक्ष्मीची कृपा त्या घरावर सदैव राहते. म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी विशेष दीपपूजन केलं जातं. या दिवशी भगवान गणेश, देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि आपल्या कुलदेवतेची पूजा करा. पूजा करताना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा हा मंत्र म्हणा. तसंच ओम दीप ज्योतिया परब्रह्मा या मंत्राचा जप करा. या मंत्राच्या जपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ, देवघरात, तुळशीसमोर आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावा. दिव्यांचा प्रकाश घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. या दिवशी काही गोष्टी करणे शुभ मानलं जातं. गरजू लोकांना अन्नदान करा. गरिबांना कपडे द्या. पक्ष्यांना दाणे आणि जनावरांना अन्न द्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. संध्याकाळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून देवाची आरती करा. दीप अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी टाळा असं सांगितलं जातं. घरात भांडणे करू नका. कोणाचा अपमान करू नका. खोटे बोलू नका. घर अस्वच्छ ठेवू नका. दिव्यांचा अनादर करू नका. मनात राग, मत्सर आणि नकारात्मक विचार ठेवू नका. पौराणिक कथेनुसार एका गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, परंतु देवाविषयी श्रद्धा होती. दीप अमावस्येच्या दिवशी त्यांनी भक्तिभावाने दिव्यांची पूजा केली. देवी लक्ष्मी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाली आणि त्यांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आली. तेव्हापासून दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करण्याची परंपरा सुरू झाली. धार्मिक दृष्टिकोनातून पहिलं तर दीप म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. जसा दिवा अंधार दूर करतो त्याचप्रमाणे ज्ञान आपल्या जीवनातील अज्ञान दूर करतं. म्हणूनच या दिवशी प्रत्येकाने चांगले विचार करावे, इतरांना मदत करावी आणि मनातील वाईट भावना दूर करावी. दीप अमावस्येच्या दिवशी स्त्रिया विशेष पूजा करतात. अनेक ठिकाणी महिला एकत्र येऊन दिव्यांची पूजा करतात, आरती म्हणतात आणि घरातील सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. काही ठिकाणी विशेष गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी घरातील लहान मुलांना संस्कार देण्याची ही परंपरा आहे. मुलांना प्रकाशाचं महत्त्व, स्वच्छतेचं महत्त्व आणि आपल्या संस्कृतीचं महत्त्व सांगितलं जातं. त्यामुळे दीप अमावस्या
केवळ धार्मिक सण नसून सांस्कृतिक परंपरेचाही एक भाग आहे. दीप अमावस्येच्या दिवशी ध्यान आणि नामस्मरण करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. काही वेळ शांत बसून देवाचं स्मरण केल्याने मन प्रसन्न होतं आणि मानसिक शांती मिळते. शेवटी दीप अमावस्या आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याचा संदेश देते. श्रद्धा, भक्ती आणि आनंदाने हा सण साजरा करूया. आपल्या घरात आणि मनात सदैव प्रकाश राहो हीच देवाजवळ प्रार्थना करते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.